आता तुम्हाला माहिती आहे गॅसची किती टंचाई चालले. गॅसची टंचाई चालल्यामुळे आम्हाला असं जंगलात यावं लागलं ना. जंगलात येऊन आता लाकडांचे जेवण बनवण्याची गरज लागली. बघा लहान असल्यामुळे त्याला येडे चालू सुचतात. बघू शकता आता बाटली वगैरे सोडली आणि बाटली मला बोलतो तिकडून घे. तर मंडळी आपलं जेवण वगैरे सर्व रेडी झालेलं आहे आणि अंडाकडे वगैरे सर्व रेडी झालेली आहे. अंडा वगैरे तुम्ही बघू शकता कसा बनवलाय. ठीक आहे, चला आलेले आहेत आम्ही इकडे नाल्यावर. आपल्याला सगळी कामं जमतात. मंडळी नमस्कार, स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओमध्ये. आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहेत, आपण वनभोजन करणार आहेत आज इथे. आम्ही सगळा पार्सल वगैरे आणलेलं आहे इथे. तुम्हाला सगळ्यात गोष्ट म्हणजे ट्विस्ट सांगायचं म्हणजे जो सरप्राईज आहे म्हणजे काय बनवणार आहेत आम्ही ते तुम्ही बघून तरी सांगा, नंतर मी थोड्या वेळामध्ये सांगतोच तसं तुम्हाला. आणि बनवता बनवता समजेलच. तर आता आम्ही दोघेच जण इथे आहेत आणि तुम्ही आजूबाजूचा वातावरण बघू शकता. म्हणजे एकदम आम्ही कशा ठिकाणी आलेलो आहेत. इकडे पण बघू शकता साईडला असं पाणी आहे मस्त आणि बाजूला जंगल आहे. जंगलामध्ये आलेलो आहेत आम्ही आणि सर्व सामान घेऊन आलेलो आहेत. हे बघ सर्व सामान आम्ही घेऊन आलेलो आहे तिथे. सगळं रेडी पोझिशन मध्ये. बघायला गेलं तर आम्ही खर्च जास्त नाही केला, पण कमी खर्चामध्ये दोघच जणांनी आता आम्ही जेवण इथे तयार करणार. कशा प्रकारे करतोय ते आपण बघूयात. चला, सगळं सामान आम्ही रेडी आणलेलं आहे. आता तुम्ही पण बघू शकता. तर मंडळी आपल्याकडे आता मिरची, कोथिंबीर, तसंच शाही गरम मसाला आहे, मिरची पावडर, धना पावडर, हळदी पावडर, तसंच आला लसूण पेस्ट आहे आपल्याकडे, टमाटो आहेत, कांदे आहेत आणि ह्या पुड्यांच्यात बघायला गेलं तर मसाला आहे, मीठ आहे आणि हळद आहे. तर एवढ्या गोष्टी आपल्याकडे साहित्य आहे सगळं हे. तर तुम्हाला हळूहळू समजेलच कशा प्रकारे म्हणजे स्टेप बाय स्टेप काय बनवणार आहेत ते. आणि इकडे आपण अंडा, आता समजलं का काय बनवणार. तर मंडळी आपल्याला आता म्हणजे जे बनवतोय आपण ते बनवण्याआधी पहिली सगळ्यात गोष्ट म्हणजे हे चुला केलेला आम्ही. आता तुम्हाला माहिती आहे गॅसची किती टंचाई चालले. गॅसची टंचाई चालल्यामुळे आम्हाला असं जंगलात यावं लागलं ना. जंगलात येऊन आता लाकडांचे जेवण बनवण्याची गरज लागली. बघा आता या आपण चुलीवरचं जेवण बनवून बघूया. तर मंडळी फायनली आपला चुला लावून रेडी झालेला आहे. आता बघू शकता मी छोट्या छोट्या जे फांद्या आहेत आपल्या लाकडाच्या काड्या गोला केलेल्या आहेत. आणि तोपर्यंत आजूबाजूचा तुम्ही एरिया बघू शकता. सुंदर असा म्हणजे हिरवगार आहे, सगळीकडे शेती वगैरे लावलेली आहे आणि मस्त असा एरिया दिसतोय. खूप आपला सुंदर असा जंगल भागात आलेले आहेत आपण. आणि आता फायनली हेमंत पण आलेला आहे आणि त्याने माचीस घेऊन आलेला आहे. शिप कंपनीची माचीस घेऊन आला डायरेक्ट हेमंत. तर मंडळी आता आपलं पुढचं नियोजन म्हणजे आता हे आपण जाळ पेटवणार. जाळ पेटवल्यानंतर ज्याच्यावर आपण अंडी काढलेली आहेत ती अंडी वगैरे आपण धुवून वगैरे सर्व ती उकडत टाकणार. उकडल्यानंतर पुढचं नियोजन मी सांगतोच तुम्हाला कसं. तर मंडळी तुम्हाला कसं वाटतं म्हणजे जंगल भागामध्ये जेवण बनवण्यामध्ये मजा येते का ते नक्कीच सांगा. आणि तुम्ही पण असं करता का कधी कधी. वर्षातून असा एकतरी दिवस पाहिजे जो बाहेर खायला पाहिजे. म्हणजे कसं आपण एवढे दिवस घरामध्ये खातोय पण एक दिवस जी बाहेर खाण्याची मजा आहे ना ती कशातच नाहीये. तर मंडळी चला आपण आता चुला पेटून घेऊया आणि पुढची प्रोसेस आहे ती तुम्हाला प्रत्यक्ष बघायला मिळेलच. मी काय काय करतो ते बघत राहा. तर फायनली आपला चुला पेटून झालेला आहे आणि आता पुढची प्रोसेस म्हणजे आपल्याला इकडे आता टोपशी धुवून घेऊया. टोपशी धुतल्यानंतर जी तिच्यामध्ये जे अंडी वगैरे आहेत ती आपण उकडत टाकणार आहोत. तर अंडी बघूया आता कशी मी उकडत टाकतो. तर आता आम्ही आणलेले आहेत 8 अंडी आणि खायला दोघीच जण आहेत आणि भरपूर अशी मजा येणार आहे एंडिंग परत. तर एंडिंग परत नक्कीच व्हिडिओ बघा, खूप मजा येईल व्हिडिओ बघण्यामध्ये. आणि जंगल भागामध्ये आम्ही असं आजचं पहिल्यांदाच नियोजन केलं. यो प्रोग्राम येतो आम्ही फर्स्ट टाइम करतोय, याच्या आधी कधीच नाही केला. असं मनात आला आणि लगेच आम्ही तयार झालो. म्हणजे हेमंत पण तयार झाला आणि आम्ही दोघांनी रेडी पोझिशन मध्ये आता तुम्ही प्रत्यक्ष बघू शकता. तर आम्ही रेडी पोझिशन मध्ये सर्व जे नियोजन आहे जेवणाचं ते करत आहोत. तर मध्ये मध्ये आपला हेमंत असा लहान असल्यामुळे त्याला येडे चालू सुचतात. बघू शकता आता बाटली वगैरे सोडली आहे
आणि बाटली मला बोलतो तिकडून घे बोलतो. तर मंडळी आता तुम्ही बघू शकता, तर अंडी वगैरे आम्ही सगळं टाकलेले आहे आणि इकडे सगळा हेमनला सांगितलेलं आहे कांदा वगैरे कापून घे, कारण तोपर्यंत अंडी जोपर्यंत 20 मिनिटात आपण टार्गेट ठेवलेलं आहे तोपर्यंत हेमनला मी कांदा आणि टोमॅटो कापायला दिलेला आहे. तर तुम्हाला कसं वाटलं नियोजन कमेंटमध्ये नक्कीच सांगा. जर तुम्हाला पण असं म्हणजे रोजचं घरी जेवून जेवून किती जेवणार माणूस, एक दिवस तरी बाहेर असं म्हणजे जंगलामध्ये जाऊन स्वतः जेवण बनवण्यात जी मजा आहे ना, ती घरी जेवण्यात मजाच नाही, मी तर बोलतो डायरेक्ट. कारण सगळं रेडी पोझिशनमध्ये आणलं आम्ही आणि सगळं दोघीच जण, जास्त कोण नाही, दोघीच जण आहे तिथे आणि दोघांच्यातच आम्ही आजचं नियोजन केलेलं आहे. तर नियोजन कसं वाटलं कमेंटमध्ये नक्कीच सांगा. कोणाकोणाला असं जेवण करण्यामध्ये आवडतं. तर चला पुढची प्रोसेस आपण करूया काय ते. आता टोमॅटो वगैरे कापून झालेला आहे, तर आता कापायचा बाकी येतो कांदा आणि कोथिंबीर. बाकी सगळं रेडी पोझिशन मध्ये आपली. अंड्यांचं बघूया तो परत. तर मंडळी सगळा अंडी वगैरे आपले कवच काढून झालेले राहतात. तर आता आपण एक एक करून त्यांना कट मारू. मिरची पावडर टाकून त्यांना मिक्स केलेले आहेत अंड्यांना. हळदी आणि मिरची पावडर मध्ये मिक्स केलं. आता आपण थोड्याच वेळामध्ये तेल गरम करू. तेल गरम केलं की तेलामध्ये आपण फ्राय करून घेऊया. आता लाल कलर आला. तर मंडळी आता अंडा कढी आपली फायनली रेडी झालेली आहे आणि भरपूर आम्ही पहिल्यांदाच बनवली. कसं बनवलं आता टेस्ट पण बघितली, मस्त झालेली अशी. तर तुम्ही मला सांगा, तुम्हाला पण असं जेवण बनवायला आवडेल का? म्हणजे जे रानामध्ये जेवण बनवण्याची जी मजा आहे ती कशातच नाही, मी बोलतोय. व्हिडिओ जर आवडली असेल तर एक व्हिडिओला लाईक करा, तसंच तुमच्या मित्रांपर्यंत शेअर केला. मध्ये आपण उतरवून घेऊ, खाली उतरवून घेतल्यानंतर जेवण वगैरे सगळं रेडी करू.
तर मंडळी आपलं जेवण वगैरे सर्व रेडी झालेलं आहे आणि अंडा कढी वगैरे सर्व रेडी झालेली आहे. अंडा वगैरे तुम्ही बघू शकता कसा बनवलाय. आता आम्ही थोड्याच वेळामध्ये जेवण करूया. आता तिकडे थोडा प्रॉब्लेम होता, त्याच्यामुळे आम्ही बसायला इकडे आलो. बनवला होता तिकडे. तर आता थोड्याच वेळामध्ये आता हेमान आणि मी दोघे जण आम्ही जेवायला बसू. आता जेवण वगैरे सर्व रेडी आहे. तर कसं झालं नियोजन कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि अशाच गावच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मंडळी कसं काय नियोजन झाला ते आम्हाला कमेंट मध्ये नक्कीच सांगा. हेमन जेवण कसं झालं? एकच नंबर. भारी झालाय ना. तुझा काही कार्यक्रम असला मलाच जेवण बनवायला बोलव आणि त्यांना पण. मंडळी तुमचा काय कार्यक्रम असला भारी आता जेवण मस्त बनवलं मी. बिंदास बोलवा, येतो अंडा कढी बनवायला. तर मंडळी व्हिडिओ कसा झाला कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि अशाच गावच्या व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता खाऊन वगैरे सगळं झालेलं आहे. आता भांडी घासायला आलेले आहेत आम्ही इकडे नाल्यावर. भांडी पण घासून घेऊ, आपल्याला सगळी कामं जमतात. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आपण.